नमस्कार मंडळी, आज पार पडलेलं विवाह सोहळा आहे चिरंजीव चेतन आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी पूजा यांचा। सकाळी साधारण 9 वाजता पूजा हॉलवर आली। पूजाने आल्या आल्या मेकअप करायला घेतला। पाहुण्यांनी कांदे पोहे आणि चहाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली। इकडे भटजींनी पुण्यावाचनाची तयारी सुरू केली। मेकअप आवरून पूजा पुण्यावाचनाला येऊन बसली। सगळ्यात आधी सुहासिनींनी सर्वांचे औक्षण करून घेतले। भटजींनी गावच्या देवांना गाराणे करून पुण्यावाचनाला सुरुवात केली। त्यानंतर भटजींनी कूळ ठेवून घेतले आणि मानकऱ्यांनी घरचा आहेर करून घेतला। त्यानंतर 5 सुहासिनींनी पूजाचे घाणे भरून घेतले आणि लगेच पूजाला हळद लावून घेतली। त्यानंतर पूजा नीम सांडायला गेली। निमाची आंघोळ करून पूजा माळेचा मेकअप करायला गेली। तोपर्यंत चेतन हॉलवर आला। पूजाच्या आईबाबांनी चेतनला ओवाळून हॉलमध्ये घेतले। चेतन कूळ ठेवून आलेला असल्याने तो जानवशाला येऊन बसला। बेंजोवाले पण दणादण बेंजो वाजवत होते, त्यामुळे हॉलवर प्रचंड उत्साहाचे वातावरण होते। पूजाच्या आईबाबांनी चेतनचे पाय धुवून त्याला गोड मिठाई भरवली आणि चेतनला माळेसाठी घेऊन आले। 2 मंगलाष्टक होताच दिव्या पण माळेसाठी आली आणि मग तो खास क्षण आला। मंगलाष्टकांच्या गजरात देव ब्राह्मणांच्या साक्षीने दोघांनी एकमेकांना माळ घातली आणि विवाहबंधन निर्विघ्नपणे पार पडले। यानंतर पाहुण्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली। इकडे पूजाच्या बाबांनी चेतन आणि पूजाच्या डोक्यावर अक्षता वाहून त्यांना आशीर्वाद दिला। त्यानंतर लगेच त्यांनी कन्यादान करत परंपरेनुसार कन्यादानाची भांडी चेतनला दिली। भटजींनी वेळ न काढता लगेच सूत्रवेष्टन करून घेतले। त्यानंतर दोघांनी एकमेकांना कंकणे बांधून घेतली। त्यानंतर मंगळसूत्राचे विधिवत पूजन करून चेतनने पूजाला पवित्र असे मंगळसूत्र घातले। त्यानंतर विवाह होम संपन्न झाला। पूजाच्या भावाने चेतनचा कान करकचून पिळून घेतला। त्यानंतर दोघांनी सप्तपदी पूर्ण केल्या। त्यानंतर ह्या सोनेरी क्षणांना दोघे कॅमेऱ्यात कैद करत राहिले। त्यानंतर दोघे रिसेप्शनला उभे राहून ग्रुप फोटो आणि आहेर घेत दोघांनी हे क्षण साजरे केले। रिसेप्शन झाल्यावर चेतन आणि पूजा जेवायला गेले। एकमेकांना गुलाबजामचा घास भरवत दोघांनी जेवणाला सुरुवात केली। जेवण झाल्यावर दोघे आनंदाने घरी जायला निघाले। तर असा हा विवाह सोहळा सर्वांच्या मनात आनंदाच्या आठवणी सोडून गेला। चेतन आणि पूजाला लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा। तुम्हालाही असं झोकात लग्न करायचं असेल तर आजच आम्हाला संपर्क करा। गुरुप्रसाद मंगल कार्यालय, कणकवली, बांदकरवाडी। फोन नंबर आहे 94 21 90 47 70। धन्यवाद।